आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड 9D मधल्या त्या गाजलेल्या बाळवडकर विरुद्ध बाळवडकर लढाईचा निकाल. ही निवडणूक खरं तर खूपच नाट्यमय होती. का? कारण एका मोठ्या नेत्याला तिकीट नाकारलं आणि त्यांनी थेट पक्ष बदलून आपल्या जुन्या पक्षासमोर आव्हान उभं केलं. तर मग या सगळ्यातून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते? चला पाहूया. पहिलं म्हणजे मतदारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्याला सरळ सरळ नाकारलं. अमोल बाळवडकर भाजपचे माजी नगरसेवक होते. 11 वर्ष त्यांनी काम केलं होतं. पण तिकीट नाकारल्यावर ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पण मतदारांनी त्यांच्या या बंडखोरीला अजिबात साथ दिली नाही. दुसरी गोष्ट, भाजपने जो नवीन चेहरा दिला त्याच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला. भाजपने अमोल बाळवडकर यांच्या विरोधात लहू गजानन बाळवडकर यांना संधी दिली आणि लोकांनी त्यांना निवडूनही दिलं, तेही मोठ्या फरकाने. हा अमोल बाळवडकरांसाठी एक मोठा राजकीय धक्का होता. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ही लढाई फक्त 2 पक्षांची नव्हती, तर ती वैयक्तिक होती. अमोल बाळवडकरांनी भाजपचे मोठे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती, पण शेवटी पक्षाची ताकद वैयक्तिक बंडखोरीवर भारी पडली. म्हणजे एका ओळीत सांगायचं तर वॉर्ड 9Dच्या निकालाने हेच दाखवून दिलं की मतदारांसाठी पक्षाची एकजूट आणि रणनीती ही उमेदवाराच्या वैयक्तिक बंडखोरीपेक्षा खूप जास्त महत्त्वाची ठरते.